गुडलेन स्पॉटवर टप्पा टाकताय. ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता त्याचा आडव्या बॅटने, परंतु चेंडूवर कोणताही संपर्क होत नाही या बॅटचा आणि चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षक ललितच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा बघायला मिळालेली आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. अतिशय चांगली बॉलिंग बघायला मिळते ती पवन कोंडाजी यांच्याकडून. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी. तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट अशा प्रकारचा खेळ त्याच्याकडून बघायला मिळते. जर तुम्हाला या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल ना तर कमीत कमी 40 पर्यंत धावा जमवायला लागतील. 35+ अशा पद्धतीने. नक्कीच दादा आपण पाहतोय पुन्हा एकदा पवन पुन्हा एकदा काय सुंदर गोलंदाजी करतोय. खेळपट्टी चेंडू पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय. यष्टिरक्षक आपलं काम चूक बजावतोय. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. पाहिलं तर 4 चेंडू काय स्वरूप अचूक टप्प्यावर टाकलेले आहेत पवन कोंडाजीने. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ते पवनच्या माध्यमातून पाहतोय. कर्णधार का मला माझ्या संघाने केला आणि कर्णधारा साजेशी अशी गोलंदाजी 4 चेंडू डॉट टाकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पवन कोंडाजी. पुन्हा एकदा जोरदार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतो. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. 5 चेंडू निर्धाव दिलेत दादा. 5 बॅक टू बॅक. बॅटला सुद्धा लागलेले नाही आहेत 5 चेंडू. कारण गोलंदाजाला सुद्धा पूर्ण अभ्यास आहे की कुणाल कशा पद्धतीचे पदलालित्य करतोय आणि कोणताही गुरु जो असतो ना काही आपल्याकडे राखून ठेवतो. परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र अप्पर कट करतोय. चेंडू घोषित परिसरात जातो एका धावेसाठी. या एका धावेने सरपंच श्री सुनील पत्रे 11 ह्या संघाच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे एका धावेने. परंतु 5 चेंडू त्याच्यानंतर डॉट गेले होते अगोदरचे. त्याच्यामुळे थोडंसं दबाव नक्कीच निर्माण झालेला असेल, परंतु दबाव घेण्याची ही वेळ नाही आहे. आता यश कवळे हा मला वाटते पदार्पण करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. या आपल्या पंचायत प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना त्याचं पहिलं वर्ष आहे. पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीने चांगली चुणूक दाखवली होती मोठे स्ट्रोक्स लगावून आणि आजसुद्धा त्याला तीच कामगिरी या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये करून दाखवावी लागेल. जर आपल्याला आपल्या क्रिकेटचं भवितव्य पुढं चालू ठेवायचं असेल तर मात्र आपली चांगली कामगिरी चांगली फलंदाजी या मैदानात दाखवावी लागणार आहे. बघूया कशा पद्धतीने तो खेळतो यश कवळे. कारण त्याच्यावर दबाव घेण्यासारखं काहीच नाही आहे. खुली कोरी किताब आहे. त्याच्यामुळे त्याला लिहायचं आहे की कशा पद्धतीने आपण खेळणार आहोत. ते गोलंदाजीसाठी आपण बघतोय शिवशक्ती लोणारे संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर नागेश मोरे. नागेश मोरेच्या हातामध्ये चेंडू आहे दादा आपण पाहतोय. कारण एका धावेने श्री सुनील पत्रे सरपंच सुनील पत्रे यांच्या संघाचं श्री गणेश झालेला 1 धाव धावफलकावर लागली जाते. हो पुन्हा नागेशच्यावर प्रहार केला जातोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जोपर्यंत फील्ड करतोय थ्रो करतोय त्यापर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक्स हा पोलीवर घेतला होता. स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता, परंतु क्षेत्ररक्षक पवन कोंडाजी स्वतः त्या ठिकाणी चांगल्या ॲथलेटिझमचं प्रदर्शन करतोय आणि चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवतोय. त्याच वेगामध्ये गोलंदाजाच्या रोखाने फेकतोय. कोणत्याही प्रकारे दुसरी धावेची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होत नाही आहे. धावसंख्या 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज नागेश सज्ज होतोय. होम पिचवर खेळण्याचा त्याला अनुभव आहे. गोलंदाजी सुद्धा बघूया. पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयास. चेंडू चकवतो क्षेत्ररक्षकाला. 1 बाउन्स चेंडू जातो सीमा रेषा पार. ये दिल मांगे मोर आता है वीर दमदार आमदार 4. क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली त्यामुळे एक चौकार तर आला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय. यष्टिरक्षक आपलं काम ते चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतोय धावसंख्या पाहिली तर 6 वर स्थिरावलेली आहे. 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. नागेश याच्या षटकातील आपण पाहतोय पुढील चेंडू सामना करेल कुणाल हातने. एकदा सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडू उचलतोय आणि फेकी करतोय त्यापर्यंत 1 धाव हातनी कुणाल हातनी घेण्यात यशस्वी होतोय. एका धावेने पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर लागते. 7 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती मस्ती बॉईज किंग चालमाळा या संघाकडून होताना आपण पाहतोय. हो सुरेख असा चेंडू बॅटची सुंदर असा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 7 वर स्थिरावलेली आहे.
5 चेंडू होतात. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा नागेश खर्च करतो. एक चौकाराच्या साह्याने आपण पाहिलं तर एक चौकार आला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नागेश, त्याच्या गोलंदाजी सामना करी यश कवळे. आता मात्र मोठा प्रहार, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील्ड करतोय. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये गेलेले आहे. एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. नागेशच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. पवनच्या षटकामध्ये पाहिलं तर 1 धाव आली. नागेशच्या षटकामध्ये 7 धावा, 8 धावा प्रति षटक आपण पाहिलं तर 4च्या सरासरीने या धावा जमवलेल्या आहेत. त्या सरपंच सुनीलजी पत्रे 11 थळ संघाने 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 12 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमावा लागतील त्या सरपंच सुनील पत्रे 11 थळ संघाला. तिसऱ्या षटकासाठी आपण बघतो ओम दर्णेला पाचारण केलं जाते. कालच्या दिवसात अतिशय जबरदस्त अशी कामगिरी त्याच्याकडून बघायला मिळाली होती. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा घोषित परिसरामध्ये धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झालेली आहे ती मात्र 9 धावा, 9 रन्स ऑन द स्कोर बुक. ह्याच ओम दर्णेने पहिल्या मॅचमध्ये तब्बल 4 विकेट्स प्राप्त केले होते. आज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, महत्त्वपूर्ण सामना आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याला गोलंदाजी करावी लागेल. कुणालना मात्र आता ते मागचं पुढचं विसरून या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. जिग्नेश मात्र कोणतीही चूक करत नाहीये. पकडतो एक सोपा झेल आणि संपतोय कुणाल हातरीचा खेळ. सुंदर अशी गोलंदाजी ओम धरण्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर तत्पूर्वी विनंती करतोय, तयार राहायचं आहे. लक्ष्मी रिसॉर्ट भाल विरुद्ध RC ग्रुप थल, दोन्ही संघाचे कर्णधार आणि टीम मॅनेजर आपण, संघ मालक आपण. ह्याच्यानंतर आपला सामना आहे. तर आपण पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण लगेच नाणेफेकीसाठी येथे यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये याची नोंद घ्यायची आहे. लक्ष्मी रिसॉर्ट भाल विरुद्ध RC ग्रुप थल. हो, सुरेख असा चेंडू, अजिंक्य म्हात्रे आलेला आहे. चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू काहीसं खाली राहतोय. फलंदाजाची बॅट अगोदरच हवेत फिरली जाते. बाय स्वरूपात एकदा मात्र एसटी रक्षकाला चकून सुद्धा चेंडू घोषित चित्रामध्ये गेला. 1 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये म्हणजे 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती ओम धरणे. पुन्हा आता मात्र मोठा प्रहार, चेंडूला धाडला जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अजिंक्य ब्रँडेड एक षटकार येतोय आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या पाहतोय 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजिंक्य कर्णधार कर्णधार आहे या संघाचा आणि कर्णधाराला साजेशी खेळ करतोय. पहिल्या चेंडूवर एक षटकार मारून चौथ्या चेंडूवर आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर लागले जातात. हो, सुरेख असा टाकलेला चेंडू, तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण करतोय अजिंक्य. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 17 चेंडूंचा खेळ होतोय आणि 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. अचूक टप्प्यावर मारा करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. आणि या षटकामध्ये
हो, बॅटची काढा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली 18 धावा. 6च्या सरासरीने आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे 6 चेंडू असतील आणि जास्तीत जास्त धावा जमा लागतील त्या अजिंक्य म्हात्रे याला. कारण स्ट्राईकला आता पाहू तर तो अजिंक्य म्हात्रे असणारा कर्णधार स्वतः आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. चढता आलेख आपण पाहतोय. धावसंख्येचा 18 धावा धावफलकावर आलेले आहेत. आता मात्र अजिंक्यला टॉप गिअरमध्ये आपली फलंदाजी करावी लागेल. कारण त्याला आता मोठे फटके मारावे लागतील. कारण 18 धावा कमीत कमी आपल्या संघाला 30 ते 40 धावा जमवाव्या लागतील. तर आपल्याला संघाला आपल्या गोलंदाजांना तो एक कुठेतरी चांगली मुभा भेटेल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची. कारण 18 धावा कमी आहेत 18 चेंडूंमध्ये. आता अजिंक्य कशाप्रकारे फलंदाजी करणार त्याच्या गोलंदाज आपण पाहतोय जिग्नेश पाटील. चौथं षटक घेऊन येते जिग्नेश पाटील. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल अजिंक्य म्हात्रे. जिग्नेश पाटील तो अजिंक्य म्हात्रे. हा सामना मैदानामध्ये आता आपण पाहतोय. तिसरी क्वार्टर फायनल आपण पाहतोय. हो सुरेख. आणि आता मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेल करतोय आणि फेकी करतोय त्यापर्यंत अजिंक्य 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. द अजिंक्य आणि यश कवळे यांच्यामध्ये या 2 धावाने 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा जिग्नेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल अजिंक्य म्हात्रे. जिग्नेश पाटील तो अजिंक्य म्हात्रे. हा सामना मैदानामध्ये. आता माता मोठा प्रहार चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत अजिंक्य ब्रँडेड एक षटकार येतोय. अजिंक्यच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार आहे. आणि अ, 15 धावांवर वैयक्तिक तो खेळतोय. ज्यामध्ये 26 धावांचं संघाची धावसंख्या 26 आहे आणि त्यामध्ये 15 धावा वैयक्तिक आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ करतोय आणि 15 धावा त्याच्या वैयक्तिक बॅटमधून निघतात. 26 धावा धावफलकावर लागल्या जातात आपण पाहतोय. जेथे अजूनही पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणारा जिग्नेश पाटील याच्या षटकातील आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर हल्ला बॉल करतोय अजिंक्य म्हात्रे. पुन्हा एकदा जिग्नेश पाटील सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल अजिंक्य म्हात्रे. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 26वर स्थिरावलेली आहे. जिथे 3 चेंडूंचा खेळ होतोय जिग्नेशच्या षटकातील आपण पाहतोय. पवन नक्कीच बाउंड्री लावून येऊन आपण पाहतोय सीमारेषेवर येऊन जिग्नेशला काहीतरी कानमंत्र देतोय की चेंडू कशा प्रकारे अजिंक्य म्हात्रेला टाकावा हे नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा जिग्नेश पाटील गोलंदाज सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजी सामना करेल अजिंक्य म्हात्रे. हो सुरेख असा टाकला चेंडू. तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण होतोय. धाव काही कोणती अजिंक्य घेत नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या पाहिली तर 26वर स्थिरावलेली आहे. लगातार 2 चेंडू आपण पाहिलं. एक षटकार आल्यानंतर निर्धाव गेलेले आहेत. 26 धावा धावफलकावर लागल्या जातात आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. जिग्नेश पाटील याच्या षटकातील 2 चेंडू आपण पाहतोय. सामना करेल अजिंक्य म्हात्रे. पुन्हा एकदा अगदी मैदानालाचा मातीचा सुगंध उडला चाललेला चेंडू आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि आता मात्र इथे 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. सुंदर रनिंग बिटवीन देखील अजिंक्य म्हात्रे आणि यश कवळे यांच्यामध्ये आपण पाहतोय. 2 धावाने 28 धावा धावफलकावर लागला. शेवटच्या चेंडूवर जर हा षटकार आला तर 34 धावा होतील. आणि पायचा अजिंक्य कशाप्रकारे हा चेंडूला हाताळतोय, कशाप्रकारे आपल्या बॅटवर घेतोय आणि जिग्नेश कशाप्रकारे अजिंक्यला हा चेंडू टाकणार. जिग्नेश आपल्या भात्यातील आपल्या खेम्यातील चेंडू तो कुठला अस्त्र आता अजिंक्यच्या समोर टाकणार आपण पाहतोय. आता मात्र मोठा प्रहार चेंडूला धाडला जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत अजिंक्य ब्रँडेड एक षटकार येतोय आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजिंक्यने अगदी शेवटच्या चेंडूवर गोड केलं आणि या 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी फलंदाजी अजिंक्य म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिली. ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3 षटकार आलेले आहेत. टोटल धावा काढल्या 23 धावा. 34 धावांमध्ये
23 धावा ह्या अजिंक्यच्या बॅटमधून आलेल्या आहेत का सुनीलजी पत्रे साहेबांनी मला कर्णधार केला आणि कर्णधाराला साजेशी अशी खेळी केली आहे ते अजिंक्य म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहतोय सुंदर अशी. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे RC ग्रुप थळ विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर मी कपिल आपल्याला विनंती करतोय की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. सावकाश काहीतरी पाडलं बघ. हा चला दोनही संघांना विनंती करतोय लगेच टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. थळ पंचायत प्रीमियर लीगचाच शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये ज्या वेळेला आपण आहोत तिसरा संघ आपण शोधतोय या स्पर्धेमध्ये. येस दोनही कॅप्टन लक्ष्मी रिसॉर्ट भाल आणि राकेशजी चव्हाण यांचा RC ग्रुप थर्ड संघ आपण पाहतोय. सो टॉस करण्यासाठी कोण मान्यवरांना श्याम नाईक या टॉस तुमच्या हस्ते होणार आहे. अगदी सन्माननीय महेंद्र शेड यांचे एखादे समर्थक आणि त्यांच्या हस्ते इथे टॉस होणार आहे. तर श्याम नाईक लगेच याचा मॅचला सुरुवात होते. आपण फक्त टॉस घेणार आहोत. येस छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. सो डिसिजन फक्त सांगा RC ग्रुप. क्षेत्रसिंग करू आम्ही. थँक्यू. येस ओडिओ कॉम्बॉक्स विकास दादा साखरकर. यस थँक्यू सो मच. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. 24 चेंडू आणि 35 धावा. 4 षटकात 35 धावा जमवायच्या आहेत. ललित कुलपे आणि त्याचा साथीदार प्रतीक मलवचं कौतुक करावं लागेल. जागृती थळ संघातर्फे जेव्हा स्पर्धा भरली जाते कुठल्या ठिकाणी मॅचेस त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी व्यवसायानिमित्त किंवा कामानिमित्त गैरहजर असतो म्हणजे नसतो मॅचेसला. परंतु या स्पर्धेमध्ये मात्र त्याने अतिशय चांगली कामगिरी आणि एक लकी चॅम्प म्हणायला लागेल त्याला हरकत नाही आहे. कारण दमदार आमदार कोहली प्रीमियर लीग जी झाली होती त्यामधील सुद्धा अंतिम फायनल विजेत्या संघाचा तो एक भाग होता आणि या थळ पंचायत प्रीमियर लीगमध्ये त्याची कामगिरी चांगल्या पद्धतीने होते. पवन कोंडाजीला 7 तोडीस तोड अशी खेळी त्याच्याकडून सुद्धा बघायला मिळालेले पहिल्या मॅचपासून. प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी आहे. ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. आशांक साखरकरचा सामना करताना तो कशा पद्धतीने फलंदाजी करेल बघण्याचा. पण या ठिकाणी पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज आशांक दत्ताराम साखरकर. त्याला माहिती आहे कशा प्रकारे आता गोलंदाजी करायला पाहिजे. संपूर्ण जबाबदारी त्याची आहे कारण फलंदाजी करताना कॅप्टन इनिंग्स अजिंक्य म्हात्रेंनी करून दाखवली होती. परंतु त्याला त्याची जी साथ आहे ती आता आशांकला त्याला करून दाखवावी लागेल. व्हाईस कॅप्टनची जबाबदारी त्याच्यावरच असणार आहे. 4 षटकात 35 धाबा जमवायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या संघाने संपूर्ण केलेली आहे. आशांक साखरकर, आयुष साखरकर, सक्षम पत्रे आणि चौथा गोलंदाज अप्रेश खोत यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये सुद्धा अशी त्यांच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा असेल.
कारण कोणत्याही संघाला त्याने 25च्या पुढे धावा जमवून दिल्या नव्हत्या, परंतु ही मॅच महत्त्वपूर्ण मॅच आहे. पवन कोंडाजीचा संघ आहे, ललित कुलपेसारखा अनुभवी खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहे. ही जागृती थळ संघाची जोडी सलामीसाठी आलेली आहे. बघूया काय होणार, काय घडणार या मॅचमध्ये. याच्यानंतरचा सामना दो दोस्तों के बीच में बॅटल होणार आहे. मैत्रीपूर्ण लढत असेल, परंतु प्रत्येक दोन्ही संघ जिंकण्यासाठी मात्र कश्मकश करतील. पहिल्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुणाल हातनी चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करतोय कालपासून त्या क्षेत्रामध्ये. एक धाव पहिल्या चेंडूवर ललित येतोय. पाहतोय पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन आणि येते मोठा हादरा. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. आपण पाहतोय डीजेला एक सुवर्ण संधी. अतिशय अचूक टप्प्यावर चेंडू टाकला होता. गुडलँड स्पॉटवर टप्पा टाकल्यावर थोडासा बाहेर निघाला, बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक अप्रेशच्या हातातून आता मात्र झेल सुटलेला नाही आहे. चांगल्या प्रकारे झेलला त्याचं रूपांतर केलं आणि प्रतीक मलव, ज्याची कालपासून बॅट चांगली जमलेली होती, या मैदानावर नजर स्थिर झाली होती, त्याला माघारी पाठवलं जात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी अशांक साखरकरकडून आपल्या अनुभवाचा आपल्या संघाला चांगला फायदा करून देतोय आणि आपल्या संघासाठी पहिलं यश संपादन करतोय. नक्कीच दादा, आपण पाहतोय एक बाद एक धाव धावफलकावर लागली जाते, जिथे पहिलं षटकात प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ होतोय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल अशांक साखरकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि ते मुद्दा 1.5 दिवसाचा गणपती आला काय आणि गेला काय. नागेश मोरे बॅक टू पॅव्हेलियन. डीजेला एक सुवर्ण संधी. पाहतोय की कमी धावांचं लक्ष्य, 35 धावांचं लक्ष्य 24 चेंडूंमध्ये पार करण्यासाठी मस्ती बॉईज किंग चालमाला अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी कॅप्टन्सने ज्याप्रमाणे जबाबदारी सोपवलेली आहे त्याच्यावर. आणि अनुभवी खेळाडू कोण आहे, सर्वात जास्त अनुभव असलेला खेळाडू या संघामधील अशांक साखरकर आहे आणि त्याचाच तो पुरेपूर वापर करतोय. खांद्याच्या सहाय्याने चेंडू शेवटच्या क्षणाला योग्य टप्प्यावर टाकतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत, 3रा फलंदाज येतोय. फ्रेंडशिप घरताळी लोणारे संघाचा एक हरहुन्नरी असा संकेत खरत. क्या बात आहे, बहुत बढ़िया गेंद. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. गुडलँड स्पॉटवर टप्पा, त्याला थोडीशी उसळी मिळते. बाउन्स सुद्धा आहे त्याच्या चेंडूला, या वेग आहे आणि त्या वेगाच्याकडे प्रत्युत्तर, त्याच्याकडे उत्तर नाही आहे फलंदाज संकेत घरतकडे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. 1 धाव फक्त या ठिकाणी बघतोय आपण धावफलकावर लागलेली आहे. परंतु पुढच्या चेंडूवर ओव्हर पिच डिलिव्हरी, चेंडूला भिरकावून दिलंय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. धडाकेबाज धनकेबाज षटकार. पुन्हा एकदा ठोकतोय. ऑफसाईडला टटवला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र संकेतची खेळी इथे संपुष्टात येते. 3रा फलंदाज बाद होतोय. 7 या धावसंख्या पाठवलं. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 28 धावांची गरज. त्या चेंडूवर
बोल्ड काढायला गेला मला वाटते कदाचित, तर बोल्ड काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी पेडली आणि संकेतने सुद्धा त्याच्यावर कोणती दया माया न दाखवता पुरेपूर समाचार घेतला आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 6 धावा प्राप्त करून घेतल्या होत्या. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती शांक साखरकरकडून, परंतु एक षटकाराने त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण थोडंसं बिघडलं होतं. 7 धावांच्या मोबदल्यामध्ये महत्त्वपूर्ण 3 सफलता प्राप्त केल्या होत्या. नंतर आपण बघतोय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आयुष साखरकरला दुसऱ्या षटकाला पाचारण केलं जातंय. कालच्या दिवसात गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि मॅच विनिंग फलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता, परंतु तीच गोलंदाजी त्याला ह्या मॅचमध्ये सुद्धा करून दाखवावी लागेल. दबाव कोणताही घ्यायचा नाही आहे, त्याला माहिती आहे कशा प्रकारे समोर फलंदाज आहे, त्याच्यात संघामधील ललित कुलपे एक अनुभवी असा खेळाडू मैदानामध्ये आहे. आयुष साखरकर पहिलं चेंडू, ओहो काय घडलंय बघा. अप्रेश ओव्हर एक्साइटमेंट मध्ये मात्र या ठिकाणी एकही धाव नव्हती, तिथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव गेलेली आहे, ती लेगबायच्या स्वरूपामध्ये. एक धाव झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण बघतोय 8 धावा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती आयुष साखरकर याने. 8 धावा फलकावर लागल्या जातात. आपण पाहतोय जिथे 3 फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यशस्वी झालेले आहेत. सरपंच आदरणीय सोनेलजी पत्रे साहेब यांचा हा संघ खेळताना आपण पाहतोय मैदानामध्ये फिल्डिंग करताना, आणि सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो, सुरेख असा मारलेला चेंडू, तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण तो जोपर्यंत फेकी करतोय, एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर धावफलकावर लागते. 9 धावा धावफलकावर लागले जातात. सुरेख अशी गोलंदाजी आयुष साखरकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ होतोय, 2 धावा खर्च करतोय. सुरेख अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा धावफलकावर आल्या होत्या. जिथे 35 धावांचं लक्ष्य आहे 24 चेंडूंमध्ये होतं, तिथे आता मात्र 8 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, आणि धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय आयुष साखरकर. याच्या गोलंदाजीचा सामना करेल जिज्ञेश पाटील. आयुष साखरकर तो जिज्ञेश पाटील हा सामना मैदानामध्ये रंगतोय. 9 धावा आपण पाहिले आता धावफलकावर आलेले आहेत. अजूनही पाहिलं तर जिज्ञेश सुरेख असा मारलेला फटका आपण पाहतोय, जोपर्यंत चित्ररक्षक तो फेकी करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने ते समाधान होतं. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 25 धावांचं लक्ष्य असणार आहे. येणारे 15 चेंडू आणि 25 धावा, 15 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असणार आहे. सुरेख अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करतोय आयुष साखरकर. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय. 3 चेंडू झालेले आहेत, 3 धावा निघालेल्या आहेत. अतिशय चांगलं या ठिकाणी क्रिकेट बघायला मिळते. धावसंख्या प्रत्येक सिंगल्स धावा घेऊन स्ट्राईक रोटेट करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येचं जे समीकरण आहे ते थोडं खाली होत चाललेलं आहे. 15 चेंडू 25 धावा. दोन्ही संघांकडे समान संधी आहे अद्यापर्यंत सामना जिंकण्याची, परंतु बघूया गोलंदाज हवे होतात की हे फलंदाज संयमाने खेळतात आतापर्यंत, एखाद्या खराब चेंडूची वाट बघत खेळतात की कशा पद्धतीने खेळतात, त्यांची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असणार. पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यातून निघून यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता सूर्यकुमार यादव सारखा, परंतु त्यात यश मिळत नाही आहे. आयुषने चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला होता, त्यामुळे निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झालेली आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही, धावसंख्या 10. परंतु या वेळेला मात्र चांगला स्ट्रोक, अप्पर कट, पण दुर्दैवी फटका जातोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 11 धावांपर्यंत. आता मात्र सामन्याचं इक्वेशन कशा पद्धतीने आहे, 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय मध्यंतरापर्यंत आलेला आहे. गोंडी एक मोठा स्ट्रोक्स आला तरी सामन्याचं चित्र पलटू शकते, हे दोन्ही संघातील खेळाडूंना माहिती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आयुषचा. या वेळेला आयुषच्या चेंडूवर चांगला प्रहार केलेला आहे. रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडू फिरकावून दिलाय सीमा स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा पार, षटकार.
यस थर्ड अंपायर बघूया आपण. थर्ड अंपायर कॅमेरामन या प्रकाश अष्टमकर, आपण या बघायला इथे. यस यस थर्ड अंपायर बघतोय. बॅटरने रेफर घेतलेला आहे थर्ड अंपायरसाठी. आपण पाहतोय थल प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. याचे आयोजक आपण पाहिलं तर मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज आपण 3 दिवस आजमावतोय. सुंदर असे हे आयोजन आहे, नियोजन आहे त्यांचं. अतिशय सर्व पाहुण्यांचं सर्वांचं स्वागतसुद्धा व्यवस्थित केलं जातो आहे. सुंदर असं नियोजन आहे या स्पर्धेचं. भगवमय वातावरण आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. अखंड ग्राउंडमध्ये आपण पाहतोय भगवमय वातावरण झालेलं आहे. झेंडे सगळीकडे लागलेले आहेत. सीमारेषेला आपण पाहतोय जो पट्टा आहे. इट्स आउट. खूप अंतर होतं. रेषा आणि बॅट यांच्यामध्ये खूप अंतर असल्यामुळे थर्ड अंपायरला सुद्धा कोणता प्रयास आलेला नाही आहे बाद घोषित करायला. त्याच्यामुळे रिव्ह्यू जो होता तो मात्र समाप्त झालेला आहे. बॅटर रिव्ह्यू होता तो समाप्त झालेला आहे. त्याच्यामुळे आपण बघूया धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 17, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडू 18 धावा. आता मात्र फलंदाजीसाठी पवन कोंडाजी स्वतः संघाचा कर्णधार मैदानात आलेला आहे. ललित कुलपेला कशा पद्धतीने साथ देईल, कारण ललितच्या कुलपेच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर आता मात्र त्याचे हौसले बुलंद झालेले आहेत. नक्कीच दादा, आपण पाहतोय ज्यावेळेला एखादा फलंदाजाच्या बॅटमधून एखादा फटका येतो तो आत्मविश्वास नक्कीच फलंदाजाचा दुगुणित होतो. आणि तीच नक्कीच कामगिरी ललित कुलपेला आता मैदानामध्ये दाखवायला लागेल. कारण आपल्या संघाला जर पुढच्या सामन्यामध्ये पदार्पण करायचं असेल, न्यायचं असेल तर आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. कारण आता येणारे 11 चेंडू आणि 18 धावा. आहा, मात्र ललित कुलपे सुद्धा चुकी करतोय आणि पॉइंट गणेश विभूते सलग दुसरी कॅच पकडतोय ललित कुलपेच्या. नक्कीच आपण पाहतो अली मुरुडचा वाघ नक्कीच महेंद्र शेठ आहेत. त्याचप्रमाणे आता मैदानामध्ये अफ्रेश आपली कामगिरी करून दाखवतोय. अचूक टप्प्यावर मारा करतोय. पहिल्या चेंडू रनआउट केला जिग्नेशला. त्यानंतर दुसरा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला ललित कुलपेला. पॉईंटच्या कव्हरमध्ये एक झेल पकडण्यात फलंदाज क्षेत्ररक्षकाने पकडला आणि जिग्नेशला सुद्धा ललित कुलपेला सुद्धा तंबूच्या आश्रयाला पाठवलं. सुंदर अशी गोलंदाजी अफ्रेशच्या माध्यमातून आपण पाहतो या मैदानामध्ये होताना. 18 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि 18 धावांची गरज. पवन कोंडाजी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. आता 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नवीन फलंदाज 5. या वेळेला मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून होतो. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची सुद्धा त्यांनी खबरदारी घेतली होती. एक धावसंख्येत वाढ झालेल्यानंतर आपण बघतोय 18 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कर्णधार मैदानात आहे आणि 17 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय होणार. सनी चिटके आणि पवन कोंडाजी मैदानात. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता. बॅटची कडा घेतली. घोषित परिसरात गेला होता. एक धाव झालेली एक्स्ट्रामध्ये वाढलेली आहे. एक डिक्लरच्या स्वरूपामध्ये पवन कोंडाजी यांनी स्वतःचं खातं उघडलंय. आता मात्र आवश्यकता आहे ती 8 चेंडू आणि 16 धावा. 19 धावा धावफलकावरमध्ये. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न होणार का, की सिंगल डबल घेऊन सुद्धा धावफळ खालता राहील. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. देहबोलीवरून जाणवते, बॉडी लँग्वेज सांगते की हा झेल जर झाला असता तर मध्ये क्रिकेटला महत्त्व नाही आहे. कारण जर होत राहिलं तर सामना होणार नाही आहे. मागच्या मॅचमध्ये नितेश हुले याला जर जीवनदान मिळालं त्याचा फायदा त्याने चांगल्या पद्धतीने घेतला होता. परंतु बघूया किती नुकसानदेह ठरतोय. आहा, बघितलं याची देही याची डोळा. चेंडू जातोय डीप मिड विकेट किंवा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषा पार. बहारदार षटकार.
आहे. सामना इथेही संपत नाही आहे. पवन कोंडाजी मैदानात आहे. सनी चिटके तळेश्वर तळसंघाचा सलामीवीर सुद्धा मैदानात आहे. त्याच्यामुळे फलंदाज चांगले आहेत आणि गोलंदाजी असा आता धुरा कोणाकडे सोपवली जाईल. कालच्या बर्थडे बॉय ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, सक्षम पत्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल की एकनाथ कोळी जो आलेला आहे मैदानामध्ये त्याच्या हातात चेंडू सोपवला जाईल. बघूया कर्णधार अजिंक्यच्या मनामध्ये कोणता गोलंदाज या सक्षम पत्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. कारण सक्षमने कालच्या दिवसामध्ये दोन्ही षटकांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. आज त्याच गोलंदाजीची आवश्यकता त्याच्या संघाला आहे आणि जर तुला याच्या पुढे एकविरा थळ संघामध्ये जर गोलंदाजी करायची असेल तर आज मात्र तुला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. समोर जे कोण फलंदाज आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुला चांगले गोलंदाजी करणं हे महत्त्वाचं आहे. अचूक टप्प्यावर जशी कालच्या पद्धतीने केलीस तशा पद्धतीची अपेक्षा त्यांच्या संघाच्या सहकार्याकडून त्यांच्या कर्णधाराकडून होती. बघूया 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. सक्षम पत्रेच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. स्ट्राईकला सनी चिटके आपण पाहतोय. सनी चिटकेच्या बॅटमधून सुद्धा आपण पहिल्या चेंडूवर जोरात प्रहार आणि षटकार. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. फिरलं की घराचे वासे पण फिरतात. चेंडू आयुष साखरकरच्या हातात येत असतानाच बरोबर झाडाच्या फांदीवर आदळला. यस, बरोबर आहे. थांबायचा, डेड बॉल करा, कारण गाडी मैदानातून गेली होती. आता पाहतोय दादा 5 चेंडू आणि 4 धावांची मॅच आलेली आहे. 5 चेंडूंमध्ये 4 धावा. योगेश, सनी- काय झालं, तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु एक एक जो खराब चेंडू पडला ना त्याच्यावर तिन्ही ओव्हरमध्ये एक एक षटकार आलाय. त्याच्यामुळे सामन्याचं जे पारडं आहे ना ते मस्ती बॉईज संघाकडे कोणतीही गडबड केलेली नाही त्यांच्या खेळाडूंनी. त्याच्यामुळे सहजरित्या सामना त्यांच्या बाजूने जवळ आलेला आहे, परंतु सामना संपणार नाही आहे. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा अतिशय योग्य ठिकाणी खेळून काढतोय चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये नितेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्येत कोणतीही एकची वाढ होते. आता 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. सक्षम काय करणार? सक्षम एखादा बॉल फिरवून फलंदाजाला बुचकळ्यात पाडेल का बघणार आहोत आपण या ठिकाणी. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 4 चेंडूंमध्ये 3 धावा आणि स्वतः कर्णधार मैदानामध्ये हजर आहे पवन कोंडाजी आपण पाहतोय. खरोखरच अगदी बचावात्मक रीतीने खेळत आहेत दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 33 धावा धावफलक लागला. अजूनही 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. मस्ती पवन बॉईज कोंडाजीचं वैशिष्ट्य काय झालं बघा, फलंदाज आपले बाद होते परंतु तो घाई गडबड करता स्वतः आला नाही फलंदाजीला. त्यांनी चांगल्या फलंदाजांना आपल्या समोर पाठवलं होतं त्याने, कारण कदाचित त्याला माहिती होती नंतरची 2 नवीन गोलंदाज असतील, आपण त्यांच्यावर थोडासा हल्लाबोल करू, धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने त्याने संयमाने येऊन खेळ केला चांगला आणि त्याचं प्रत्युत्तर आपण बघतो या ठिकाणी मैदानामध्ये. आहा, चांगला चेंडू. एव्हरी डॉट बॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट. अतिशय महत्त्वपूर्ण चेंडू होता. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. स्वयंसेवक आपण तयार राहायचं आहे. दोन्ही साईडला आपण पाहतोय गाड्या आता अडवायच्या आहेत. 2 चेंडू आणि 2 धावांची हा सामना आहे. आता पाहतोय आपण आपल्याकडे गाडी सोडा. वन साइड रन नाही आहे अष्टमकरजी, आपण तेच विचारत असाल. वन साइड रन नाही आहे. लिंबू ऑन इंटरनॅशनल प्रमाणे 2 चेंडू 2 धावा. सनी चिटके इज ऑन अ स्ट्राईक. महत्वपूर्ण मॅच. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लर झोन मध्ये जाणार का? होय, डिक्लर झोन मध्ये जाणार. आता 1 to 1. 1 चेंडू 1 धाव. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावणार? सिंगल सेव्हिंग साठी क्षेत्ररक्षण लावला जातोय की कशा पद्धतीने क्षेत्ररक्षक लावले जातात बघायचं आपण. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे.
दादा पाहिलं तर 5 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 3 धावा, 3 चेंडू 2 धावा. आता मात्र सामना येऊन ठेपलाय 1 चेंडू आणि 1 धावेवर. जर सामना आपल्या मस्ती बॉईजला जिंकायचा असेल नक्कीच सनी चिटकेने एक पहिल्याच चेंडूवर आपले इरादे पक्के केले होते. 6 धावांनी षटकार ठोकवला होता तो परंतु पहिल्या चेंडूवर षटकार जाऊन सुद्धा सक्षमचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली त्याने. आता त्याच्यावर सुद्धा दबाव नाही आहे त्याच्यावर, कारण त्याला गमावण्यासारखं काही नाही आहे. एक चेंडू आहे, पहिला नवोदित गोलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याला चांगला चेंडू टाकायचा हेच त्याच्यासमोर उत्तर आहे. हां, पण त्याच्यावर दबाव कधी असता, एका चेंडूत षटकार वगैरे हवा असताना मग त्याच्यावर दबाव असता. परंतु तरीसुद्धा दबाव तो असतोच सर्वांवर, त्यांच्यावर नाही तर आपल्यावर सुद्धा दबाव आहे, पंचांवर दबाव आहे. एक चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. बघूया स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची फलंदाजाची आहे, स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची गोलंदाजाची आहे. प्लेड करून धाव काढणार की ब्लँक प्लेसमध्ये धाव टाकणार की मोठा फटका मारणार, बघूया. 1 डिलिव्हरी रिमेनिंग, 1 रन्स रिक्वायर्ड. यस, एक धाव काढली आणि मस्ती बॉईज संघ इनटू द सेमीफायनल. तर आपण पाहतोय या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय सनी चिटके. सुंदर अशी फलंदाजी केली, कारण आयत्या वेळी आल्यानंतर ज्यावेळी 10 धाव पाहिजे त्या आयत्या वेळी षटकार मारून आपल्या संघाला पण पवनचं मन मोठं आहे. आपण बरोबर मॅच विनर बॅटरला काढलेला आहे, कारण जरी आपण सनीला नसती दिली, पवनला दिली असती तरी त्यांनी ती हँडओव्हर केली असती. खरा मॅन ऑफ द मॅच आपण पवन होता, परंतु आपण सनी चिटकेने मॅच विनिंग फलंदाजी करून सामना जिंकून दिला आहे. म्हणून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सनी चिटके. तर आपण पाहतोय पहिला संघ समा वॉरियर्स लोणारे क्वालिफाय झाला आहे सुपर 4मध्ये. दुसरा संघ आपण पाहिला तर सागरी गणेश थल. तर तिसरा संघ आपण पाहिला तर मस्ती बॉईज किंग चालमाला. हा संघ